हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण हिरव्या मिरचीची पंचामृतची रेसिपी। तुम्ही कधी पंचामृत ट्राय केले आहे का? केले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे। असं घेतलं आहे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या, त्याला पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी कट करून घ्यायच्या आहे। तुम्ही याला बारीक करूनही घेऊ शकता, पण तुम्ही जर अशा पद्धतीने कट केलं तर पंचामृतसाठी सोयीस्कर होईल आणि चांगलं होईल बघा। आता आपण काय करणार आहे माहिती आहे का? एक तवा घेणार आहे, त्यावरनं आपण शेंगदाणे आणि तीळ भाजणार आहे। तर शेंगदाणे आपल्याला भाजायला वेळ लागते, त्यामुळे आधी शेंगदाणे भाजणार आहे आपण आणि अर्धे शेंगदाणे भाजले गेले की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडेसे तीळ। दोन्ही प्रमाण आपल्याला सारखं पाहिजे आहे। मस्तपैकी दोन्ही आपल्याला वस्तू छान भाजून घ्यायच्या आहे आणि भाजलेली तीळ आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे, थंड करायचे आहे आणि मिक्सरमधून बारीक असं कूट तयार करून घ्यायचं आहे बघा। आपल्याला छान कूट तयार झाल्यानंतर आपण वळूया आपल्या फोडणीकडे। त्यासाठी एका पॅनमध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं तेल। पंचामृतमध्ये तेल जरा बऱ्यापैकी पाहिजे, छान तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण तेल गरम झाल्यानंतर जिरं, सोबतच टाकणार आहे आपण थोडीशी मोहरी आणि मिरच्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या ते टाकायच्या आहे। त्याला मस्तपैकी आपल्याला कंटिन्युअसली परतत राहायचं आहे, त्या जेणेकरून मिरच्या सर्व बाजूने छान शेकल्या गेल्या पाहिजे, शिजल्या पाहिजे। आता मिरच्या छान होत आल्या की त्यामध्ये टाकणार आहे आपण लसणाची पेस्ट। तुम्ही खुडूनही टाकू शकता, आम्ही अशा पद्धतीने कुटून टाकलेलं आहे। छान मस्त शिजवून घ्यायचं आहे। लसणाची कच्चपणा काढून घ्यायचा आहे बघा। व्यवस्थित मिरची आणि लसूण शिजला गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडीशी हळद बघा आणि चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे। क्वांटिटी पण आपलं मीठ टाकायचं आहे बघा, नाहीतर आपलं पंचामृत खारट होऊ शकतो। त्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित शिजल्या गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण तीळ आणि शेंगदाण्याचा जो आपण बारीक कूट करून घेतला होता तो टाकायचा आहे आणि मस्त आपल्याला कुटासह याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे, खमंग भाजायचं आहे। इतका सुंदर स्मेल सुटतो जेव्हा आपण अशा प्रकारे पंचामृत करतो तेव्हा। व्यवस्थित मस्त शेंगदाणा आणि तिळाच्या कूटचा मस्त स्मेल सुटतो घरामध्ये। छान व्यवस्थित भाजल्या गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडं थोडं पाणी बघा। याला खमंग शिजवायचं बघा, किती व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी। सुरुवातीला आपण हे पंचामृत पातळच करणार आहे, कारण यामध्ये शेंगदाण्याचा वापर केला आहे, तर थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं बघा। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी काढायची आहे बघा। छान व्यवस्थित उकळल्या गेलं की यामध्ये टाकणार आहे आपण चिंच आणि गुळाचा पाणी। मी आधी चिंच आणि गुळ छानपैकी मुरत घातलं होतं आणि मग त्याचं पाणी करून मी यामध्ये टाकणार आहे बघा। व्यवस्थित छानपैकी उकळी आली आहे। आता त्यामध्ये चिंच गुळाचं पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामुळे काय होते, आपलं पंचामृत आहे ते मस्तपैकी आंबट गोड आणि तिखट चवीचं होतं आणि खूप टेस्टी लागतं बघा, खूप पौष्टिक पण आहे। हिवाळ्यामध्ये हे अशा प्रकारचं गरमागरम पंचामृत तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नसेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। मी मस्तपैकी कोथिंबीरच्या परोठ्यावर सर्व केलेलं आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।